नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला पातोड्याची करायची आहे रेसिपी। चला तर मग आपण करूयात त्याची तयारी। त्यासाठी आपण पातेलं गॅसवर घेतलेलं आहे ठेवून आता त्यामध्ये टाकूयात तेल। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण टाकूयात अर्धा चमचा हळद आणि पाणी घेऊयात टाकून। पाणी आपण टाकलेलं आहे। आता टाकूयात मीठ। पाण्याला उकळी आल्यानंतर घेऊयात बेसन पीठ हाटून। आता आपण बेसन पीठ घेऊयात हाटून। असं मस्त आपलं बेसन पीठ झालेलं आहे हाटून। आता 2 मिनिट ठेवूयात झाकून। 2 मिनिट झाल्यानंतर वाफ छान आल्यावर आपण झाकण घेऊयात काढून। अशी छान आपल्या वड्याच्या पिठाला छान आलेली आहे हे वाफ। आता आपण एका ताटावर घेऊयात थापून वड्या। ताटाला आपण तेल घेतलेलं आहे लावून। आता घेऊयात पीठ टाकून आणि छान वड्या घेऊयात थापून। आता छान आपण थापून घेऊयात। पाण्याचा हात घ्यायचा मध्ये मध्ये म्हणजे वडी सवान येते। असं आपलं पान झालेलं आहे थापून। आता आपण पाडूयात त्याच्या वड्या। अशा मस्त आपण वड्या घेऊयात पाडून। अशा आपल्या झालेल्या आहेत वड्या तयार। आता आपण वड्याच्या भाजीला लागणारे साहित्य बघू। हे आपण वड्याच्या भाजीला लागणारे साहित्य घेतलेले आहे। लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट आणि ही आहे कोथिंबीर बारीक कट केलेली। वड्या आपण एका प्लेट मध्ये घेतलेल्या आहेत काढून। आता आपण देऊयात भाजीला देऊयात फोडणी। कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे तेल। आता आपली मोहरी टाकून घेतलेली आहे आपण। मोहरी झालेली आहे छान अशी। आता लसूण, खोबऱ्याची आणि कोथिंबीरची पेस्ट घेऊयात टाकून। छान घेऊयात तेलामध्ये परतून। लसूण आणि ते आपलं छान तेलामध्ये परतलेलं आहे। आता आपण टाकूयात 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल चटणी, चवीनुसार मीठ, थोडेसे टाकूयात पाणी। पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे। आता टाकूयात वड्या आणि छान घेऊयात मिक्स करून। थोडासा शेंगदाण्याचा कूट। अशी मस्त आपली वड्याची भाजी झालेली आहे चमचमीत तयार। अशी आपण एका पातेल्यामध्ये घेतलेली आहे भाजी काढून। आता वरतून आपण टाकूयात थोडीशी कोथिंबीर। अशी आपली पातोड्याची भाजी झालेली आहे छान अशी चमचमीत तयार। या पद्धतीची पातोड्याची भाजी एक वेळ नक्कीच करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या पातोड्याची भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। बाय।